तर आज हिंगोलीमध्ये 3 नगर परिषदांची मतमोजणी आहे। कळमनुरी, हिंगोली, वसमत नगर परिषदांची मतमोजणी आहे आणि मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी आता चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे। अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुका आता होत आहेत। हिंगोलीमध्ये 3 नगर परिषदा आहेत। त्या ठिकाणची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल। यामध्ये कळमनुरी, हिंगोली, वसमत नगर परिषदांची मतमोजणी आहे। वसमत विभागाचे जे निवडणूक अधिकारी आहेत विकास माने सर त्यांच्याशी बोलणार आहेत। सर, कशा पद्धतीने सगळी मतदान प्रक्रिया मतदान मोजणी होणार आहे, काय सांगा? आपल्याकडे 15 प्रभागासाठी काल मतदान झालं। तर एकूण आपण इथं प्रत्येक प्रभागासाठी एक याप्रमाणे एकूण 15 टेबलची मतमोजणीची व्यवस्था केलेली आहे। 150 कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी आपण नियुक्ती केलेली आहे आणि प्रत्येक मतदान अधिकारी असतील किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी असतील यांना आपण ओळखपत्र अगोदरच दिले होते। ते ओळखपत्र तपासून त्यांना इथं प्रवेश दिला जाणार आहे आणि एकूण 6 फेऱ्यामध्ये आपलं मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। साधारण किती टेबलवर असणार? 15 टेबलवर आपण मतमोजणी करणार आहोत 6 फेऱ्यामध्ये। आणखीन काही नियम वगैरे असणार आहेत का? मतदान प्रतिनिधी किंवा निवडणूक विभागाचे जे कोणी इच्छुक उमेदवार होते त्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्यासाठी काय आचारसंहिता आहे? नियम म्हणजे की फक्त आपण ज्या व्यक्तीला मतमोजणी प्रतिनिधी म्हणून उमेदवारांनी नियुक्त केलेला आहे त्याच लोकांना इथं येण्यासाठी प्रवेश असेल। त्यांना आपण ओळखपत्र दिलेले आहे। ते ओळखपत्र पोलीस विभागामार्फत तपासणी करूनच त्यांना इथं प्रवेश दिला जाईल आणि कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असेल, मोबाईल असेल, ते घेऊन येणं त्यांना अलाउड नाहीये आणि या स्वरूपाची आपण इथं व्यवस्था केलेली आहे। एकूणच हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिका होत्या आणि तिन्ही नगरपालिकेमधल्या वसमत आणि हिंगोलीसाठी जे आहे ते 15 टेबलवर 6 फेऱ्यामार्फत मतमोजणी होणार आहे। तर कळमनुरी नगरपालिकेसाठी एकूण 10 फेऱ्यामध्ये एकूण 3 टेबलवर जे आहे ते मतमोजणी होणार आहे आणि काही तासामध्ये जे निकाल आहे तो पुढे येणार आहे आणि नेमकं ज्या कोणाच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या, कोणाच्या पारड्यामध्ये मतदार राजाने मतदान केलं आणि नेमका शहराचा प्रमुख कोण होणार आहे ते काही तासात समजणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली।